रसिकाहो नमस्कार। आज आपण महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले इसापूर हे धरण पाहणार आहोत। महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एकूण जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये 45.17 TMC पाणी साठ्यासह इसापूर धरणाचा चौथा क्रमांक येतो। तसेच महाराष्ट्रातील उपयुक्त जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये 34.4 TMC सह इसापूर धरणाचा 5वा क्रमांक येतो। इसापूर हे धरण हिंगोली शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे। तसेच हे धरण यवतमाळ शहरापासून 136 किलोमीटर अंतरावर आणि नांदेड शहरापासून 88 किलोमीटर अंतरावर आहे। इसापूर हे धरण पैनगंगा नदीवर 1971 ते 1982 साली बांधण्यात आलेले आहे। पैनगंगा ही नदी वर्धा नदीची उपनदी आहे। वर्धा वैनगंगेला मिळते। या प्रवाहाला प्राणहिता म्हणतात। प्राणहिता ही पुढे गोदावरीला मिळते। इसापूर धरणाची उंची 57 मीटर म्हणजेच 187 फूट आहे। या धरणाची लांबी 4120 मीटर म्हणजेच 13,517 फूट आहे। इसापूर या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 45.17 TMC म्हणजेच 45,170 दशलक्ष घनफूट इतकी आहे। इसापूर या धरणाची पाणी साठवण्याची उपयुक्त क्षमता 34.04 TMC म्हणजेच 34,040 दशलक्ष घनफूट इतकी आहे। इसापूर धरणाला 15 दरवाजे आहेत। इसापूर धरणातून 2 कालवे जातात। या 2 कालव्यांचा हिंगोली, यवतमाळ आणि नांदेड ह्या 3 जिल्ह्यांना फायदा होतो। मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे। तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।